आत्ता ज्यांनी आपल्या सर्वांच्या समोर भाषण केलं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या प्रमुख प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या प्रमुख रुपालीताई चाकणकर, विधिमंडळातील माझे सहकारी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलासराव लांडे, नाना काटे, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मंगलाताई कदम, वसंतराव नाना लोंढे, प्रशांत शितोळे, शमीमताई पठाण, अपर्णाताई डोके, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, श्याम लांडे, प्रकाश सोमवंशी, सतीश दरेकर, कविताताई आलाट, वर्षाताई जगताप, गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, मोहम्मदभाई पानसरे, प्रभाकर वागिरे, नारायणराव बैरोडे, वैशालीताई काळभोर, युसुफ कुरेसी, संजय ओसरमल, शकरुल्ला पठाण, जगदीश शेट्टी, फजल शेख, विजय लोखंडे, त्यामध्ये उपस्थित असणारे माझे मायाते बारणे, विनोद नडे, संतोष कोकणे, राजू बनसोडे, कैलास बारणे, जगन्नाथ साबळे, काळूराम पवार, शेखर काटे, मेघाताई पवार, महेश झपके, माई काटे, उषाताई काळे, अनुराधा गोफणे, मंदाताई आलाट, देविदास गोफणे, प्रज्ञा खानोलकर, अमिना पानसरे, निकिता कदम, शांती सेन, छायाताई साबळे, अशोक कुंभार, किरण देशमुख, अकबर मुल्ला, ईश्वर ठोंबरे, माऊली सूर्यवंशी, राजू क्षीरसागर, बाळासाहेब पिल्लेवार, अक्षय माचरे, तुषार तामाणे, प्रसाद कोलते, मनीषा गटकड, संगीता कोकणे, उज्ज्वला ढोरे, निलेश पांढरकर, मनीषा पवार, शोभा पगारे, शीतल हगवणे, मीरा कदम, कविता कराडे, सचिन आवटे, प्रदीप आवटे, राजेंद्र जगताप, महेश झपके, पल्लवी पांढरे, लता ओहाळ, ॲडव्होकेट संदीप चिंचवडे, पंडितराव गवळी, बापू कातळे, विकास साने, कपूर कुरेसी, खाजा कुरेसी, सुनील अडागळे, निर्मलाताई माने, भाऊसाहेब अडागळे, हबीब शेख, माऊली मोरे, त्यामध्ये ॲडव्होकेट अतिश लांडगे, विष्णू शेळके, धनाजी विनोदे, तसंच निकिता कदम, डॅनियल दळवी, बाबुराव शितोळे, तुकाराम वजबळकर, धनाजी तांबे, गोरख गवळी, संतोष पार्टीचा भारतीय जनता पक्षाचे नेते, आपले राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे तरुण युवती, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आपण परवाच काही जण एकत्र जमलो होतो आणि त्यावेळेस मी सुरुवातीलाच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तमाम माझ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना, तरुण तरुणींना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपण मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की मी दुपारपर्यंत तुम्हाला वेळ देतो आणि दुपारनं पुणे शहराला वेळ देतो. खरं मला आज तिन्ही उरकायचं होतं, पुणे ग्रामीण पण घ्यायचं होतं, पण मला 2च घेता आले. आणि त्यावेळेस अनेक कार्यकर्ते, अनेक सेलचे प्रमुख, अनेक इतर प्रमुख मला म्हणत होते की दादा, ठराविकच लोक तुम्हाला भेटतात, आम्हाला काही तुम्हाला सांगायचं असतं, आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं असतं, आमचे काही प्रश्न मांडायचे असतात. आणि म्हणून त्या दिवशी मी सांगितलं की आज तसं बघितलं तर स्वर्गीय नानासाहेब शितोळेंच्या स्मृतिदिन, त्यांनाही मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तिथं मला सांगण्यात आलं की बाबा सकाळी तुम्ही सांगवीमध्ये या. मी 7ला सांगवीमध्ये आलो, परंतु माझा एक धाकटा भाऊ आहे, रणजित पवार म्हणून त्याचं नाव आहे, त्याचं परवा एका हॉस्पिटलमध्ये, इनामदार हॉस्पिटलमध्ये
हार्टच्या संदर्भातलं एक ऑपरेशन झालं आणि मला तिथं भेट देणं गरजेचं होतं, कारण तो आज डिस्चार्ज घेऊन बारामतीला जाणार होता. म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांना म्हणलं की थोडासा मला उशीर होतो, मी जाऊन येतो आणि मग नंतर कार्यकर्त्यांना भेटतो, महिला भगिनींना भेटतो, शिष्टमंडळांना भेटतो. बहुतेकांना भेटण्याचा मी प्रयत्न केला, काही जण राहिलेत, परंतु असं मधून अधून आपण एकत्र बसू आणि तशा पद्धतीने एकमेकाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करू. आज इथं विजय लोखंडेंनी, नंतर वर्षांनी, गोरक्ष लोखंडेंनी, संदीपान झोंबाडेंनी, कविताताई आलाट, भाऊसाहेब भोईर, योगेश भर, शमीम पठाण, विलास लांडे, बाबा कांबळे, रुपाली चाकणकर या सगळ्यांनी आपली आपली मतं मांडली, विचार मांडले. इतरांना पण मांडायचे होते. पंडित गवळी मला म्हणले की दादा मला बोलायचं आहे. इतर पण काही सहकारी मित्र म्हणत होते बोलायचं आहे, पण वेळ पण बराच झालेला आहे आणि आपल्याला पण आपापल्या घरी आणि पुढच्या कामाच्या करता जायचं आहे. आज इथं आल्यानंतर मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या. आपणच कार्यकर्त्यांना ताकद देतो, आपणच मदत घेतो, ज्याचा उल्लेख थोडासा उजरता विलास लांडेंनी केला. अनेकांना मी 91ला तुमचा माझा संबंध आल्यानंतर खासदार म्हणून मी खूप साध्या साध्या कार्यकर्त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न केला. गाव होते, गावाबाहेरचे होते आणि मी कधी तसा वाद होऊन दिला नाही. सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना पदं देण्याचा प्रयत्न केला. परंतु एक खंत आहे कार्यकर्त्यांना की बाबा दादा इथली पदं तुम्ही दिली, महापौर पद, उपमहापौर पद, स्टँडिंग कमिटी असेल किंवा सभागृह नेता असेल किंवा पूर्वी PCMT होती त्याचं प्रमुख पद असेल, शिक्षण मंडळाचं असेल, अशी अनेक पदं आम्हाला दिली, प्रभागाची प्रमुख पदं दिली. परंतु राज्य स्तरावरची पदं ज्या प्रकारे आम्हाला मिळायला पाहिजे होती, तर ती महामंडळाची असतील, विधिमंडळातली असतील किंवा पार्लमेंटची असतील, तशा पद्धतीनं थोडासा पिंपरी चिंचवडला पक्षाकडनं दुर्लक्ष झालं आणि ते कुठंतरी आमच्या मनामध्ये भावना आहे ती कुठंतरी दूर केली पाहिजे, ती खंत आम्हाला आहे, ती कुठंतरी दुरुस्त केली पाहिजे. अशा प्रकारच्या पण सूचना काहींनी केल्या, तशा प्रकारची निवेदन देखील मला काहींनी दिले. ती वस्तुस्थिती मी नाकारत नाही. आताच्या काळामध्ये काही राजकीय स्थित्यंतर घडली आणि ती स्थित्यंतर घडल्यानंतर मी उभ्या महाराष्ट्राला सांगतोय की बाबा आपण शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कुठं सोडलेली नाही. कालच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अनेक सभांच्यामध्ये मी सांगतो, अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगतो. त्याच्यामध्ये जरी युती ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असली तरी पूर्वी देखील युती राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उभाटा आणि काँग्रेसची होती आणि त्याच्या आधी काँग्रेसनं आपण तर अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये आणि लोकसभेमध्ये एकत्र काम करत होतो. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होतो. ही सगळी पार्श्वभूमी बऱ्याच कार्यकर्त्यांना माहिती आहे. मला इथल्या तरुणींना सांगायचं आहे की अजून आपल्याला सगळ्यांना थोडंसं अधिक जोमाने काम करावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या पिंपरी शहराचा विकासाचा ध्यास हा आपण सगळ्यांनी घेतला. त्याच्यामध्ये पूर्वी अण्णासाहेब मगरांचं योगदान होतं, नंतर रामकृष्ण मोरे साहेबांचं योगदान होतं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही बहुतेकांनी ती सूत्र माझ्याकडे दिली आणि आपण सर्व जाती धर्माला कसं बरोबर घेऊन जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा मनापासून केला. तशा प्रकारची इथली शहरातली आणि कॉर्पोरेशनची पदं पण देण्याचं काम केलं. पण काही मध्ये निवडणुकीत काय घडलं काय नाही ह्याच्या खोलात मी जात नाही. आता देखील काही घडलं. आम्ही कुणाचा अनादर करणारी माणसं नाही आहेत. तुम्ही अनेक वर्ष मला ओळखता. त्याच्यामध्ये जेवढं काही कार्यकर्त्याला मदत करता येईल, त्याचे प्रश्न सोडवता येईल, हे सोडवण्याचा प्रयत्न आपण मनापासून करत असतो. पण हे सगळं करत असताना कालचं उदाहरण सांगतो. काल अण्णा येऊ शकला नाही, परंतु श्रीरंगाप्पा बारणे होते, महेश लांडगे देखील येऊ शकले नाही, परंतु अश्विनीताई जगताप होत्या, महायुतीच्या आमदार आणि बाकीचे इतर सहकारी त्यामध्ये आलेले होते. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा वेगवेगळ्या DPC, विलास आमदार बरेच वर्ष होतात, त्यालाही माहिती आहे DPC कशी चालते.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी कधी फार भेदभाव करणारा कार्यकर्ता नाही. आता इथल्या कितीतरी लोकांना माहिती आहे की आपण जरी मोठ्या संख्येने महानगरपालिकेमध्ये आपलं बहुमत असलं तरी देखील मी विरोधकांना पण सामावून घ्यायचो, काही त्यांची पण कामं करायचो, त्यांना पण निधी द्यायचो. ही गोष्ट भाऊसाहेबांना पण माहिती आहे. भाऊसाहेबच्या बरोबर त्यावेळेस विनोद नडे आणि बाकीचे सगळे सहकारी आपल्याबरोबर आले, त्यांनाही माहिती आहे. कारण शेवटी ते पण काही भागाचं प्रतिनिधित्व करत असतात. काल काही गोष्टी तिथं झाल्या, वास्तविक सगळं चाललेलं होतं, ते सगळेजण पाहत होते. 2ला मीटिंग सुरू झाली, 2.5 तास मीटिंग चालली आणि मी होतो, आपले चंद्रकांत दादा होते, दिलीप वळसे पाटील होते, नीलमताई गोरे होत्या, पवार साहेब होते, त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे होत्या, अमोल कोल्हे होते, श्रीरंगाप्पा बारणे होते, मेधाताई कुलकर्णी होत्या आणि बरेचसे आमदार होते. मी सगळ्यांची नावं घेत नाही. आणि त्यामध्ये कामं कुठली काय, तर त्याच्यामध्ये सातत्याने सुप्रिया म्हणाली की बाबा मावळमध्ये जास्त दिलं, मावळमध्ये जास्त दिलं. मावळ पण आपलाच भाग आहे, त्या भागामध्ये थोडीशी कामं अधिकशी करणं गरजेचं होतं, कारण लोणावळ्यासारखं शहर आहे, इतर काही बाबी आहेत. आणि त्याच्यातनं सुनील शेळके म्हणले की बाबा सारखं मावळचा का उल्लेख करता, ह्याच्या आधी शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघाला बऱ्यापैकी दिलेले, असा भेदभाव कशाला करता. आणि काल देखील मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत होतो. म्हणलं वेळ लागला तरी चालेल, परंतु कुणाला दुखवायचं नाही, कुणाला नाराज करायचं नाही. जे काही प्रश्न असतील ते प्रश्न समजून घ्यायचे. परंतु काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला. मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाही आहे आणि करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे. पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं. कशाचा मी अपमान करतो? मी त्याच्यामध्ये अनेकदा कोल्हे म्हणाले आम्हाला निधी नाही, निधी नाही. त्यावेळेस मी नाईलाजास्तव सांगितलं की DPDCमध्ये कुणाला अधिकार आहेत, कोण निमंत्रित आहेत, आमदार पण निमंत्रित आहे, खासदार पण निमंत्रित आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे 2004ला मी तुमचा पालकमंत्री झालो, ते 2014पर्यंत मी पालकमंत्री होतो, 10 वर्ष. आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्ये 2.5 वर्ष होतो आणि आता 1 वर्ष, जवळपास 13-14 वर्ष मी पालकमंत्री आहे. त्याच्यामध्ये अनेक बैठका मी करत असतो. ते माजी आणि आजी आमदार म्हणून विलास आणि अण्णांनी पाहिलेलं आहे. तुमच्यातले पण काही सदस्य जे DPCचे मेंबर आहेत त्यांनी पण त्या गोष्टी पाहिल्या. पण काहीतरी असं सांगायचं की यांची बळजबरी चाललेली आहे, हे बोलून देत नाही, हे निधी देत नाही, हे निव्वळ नरेटिव्ह सेट करण्याचं काम आहे. ह्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही आहे. आपण सुसंस्कृत महाराष्ट्र, एक जी काही ओळख स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी निर्माण केलेली आहे, त्याचा आदर करतच आपण सगळेजण पुढं चाललेलो आहे. तिथं कुठंही आपण चुकीचं वागत नाही. आणि त्यामुळं जे काही गैरसमज पसरवण्याचं काम चाललं आहे त्याची नोंद कृपा कार्यकर्त्यांनी पण घ्यावी आणि माझ्या नागरिक बंधू भगिनींनी पण घ्यावी. त्या संदर्भामध्ये खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ह्या सगळ्या कामाच्या निमित्तानं मागं लोकसभेचा निकाल थोडासा वेगळा लागला. देश पातळीवर आले, मोदी साहेब 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले, परंतु थोडंसं अल्पसंख्याक समाज ह्या महायुतीपासून जरा बाजूला गेलेला पाहायला मिळाला. त्याचं कारण मगाशी पठाणताईंनी बोलत असताना सांगितलं, काही ना काही मनामध्ये कुणाच्या भीती होती, परत हे आले तर काहीतरी वेगळं करतील, आपल्याला काही मताचा अधिकार देणार नाहीत किंवा आपल्यावर अन्याय होईल, असं काही घडलं जाणार नाही. कारण हा भारत देश आहे, हा सेक्युलर विचाराचा आहे. ह्याच्यामध्ये रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि तीच
लाईन ही आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि त्यांच्या महायुतीने धरलेली आहे. म्हणून जे लोकसभेमध्ये कुठंतरी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार, आपकी बार 400 पार, कशाला 400 पार पाहिजेत, तर यांना घटना बदलायची, यांना संविधान बदलायचं आहे, यांना माझ्या मागासवर्गीय आदिवासींचं आरक्षण काढायचं आहे, यांना काही लोकांना CAA कायदा आणून भारतातनं बाहेर काढायचं आहे. असं काहीही माझ्या गोरगरिबांना, माझ्या मागासवर्गीयांना, आदिवासींना, माझ्या मुस्लिम बांधवांना सांगण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुर्दैवाने आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो की हे चुकीचं आहे, खोटं सांगतायत, हे लोकांना दिशाभूल करतायत, हे दादांत खोटं आहे. परंतु लोकांनी आमच्यावर विश्वास कमी ठेवला आणि त्यांच्या म्हणण्यावर महाराष्ट्रात तरी विश्वास जास्त ठेवला आणि त्याबद्दलचा निकाल आपण सगळ्यांनी बघितला. आता विधानसभेची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मी फार बारकाईनं विचार करून, अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला अर्थमंत्रालय दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं अर्थमंत्रालय सांभाळत असताना कुठल्याही बाबतीमध्ये अडचणी येऊ नये म्हणून मी ह्यावेळेस गरीब माणूस आणि विकास, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या इथं पसरणाऱ्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना, वडीलधाऱ्यांना, तरुण तरुणींना सगळ्यांना मला सांगायचं की ह्या निवडणुकीमध्ये समोरचे काहीतरी वेगळं बोलून आपल्याला कुणावर टीका टिप्पणी करायला सांगतील, आपल्याला कुणावरही टीका टिप्पणी करत बसायचं नाही, त्यामध्ये वेळ घालवायचा नाही. आपल्याला विकास करायचा आहे, सांध्यापासून बांध्यापर्यंत. आपल्याला पुणे जिल्ह्यातले पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीणचे प्रश्न सोडवायचे. त्या पद्धतीनं मेट्रोची कामं मी हातामध्ये घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये निगडी टू कात्रज हेही काम आता आपलं सुरू केलेलं आहे. बाकीच्याही भागामध्ये मेट्रो नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. काही जवळची गावं ही कुठल्या महानगरपालिकेमध्ये टाकायची का नवीन महानगरपालिका निर्माण करायची, त्याबद्दलचा पण अभ्यास आणि विचार मी आणि माझे सगळे सहकारी करतायत. जे बहुमतानी जनतेच्या मनात असेल ते करण्याच्या करता महायुतीचं सरकार कटिबद्ध त्या ठिकाणी राहील. इतर पण रस्त्याची कामं असतील, फ्लायओव्हरची कामं असतील, वेगवेगळ्या घटकाच्या वेगवेगळ्या योजना असतील, त्याच्यामध्ये सारथी असेल, महाज्योती असेल, त्याच्यामध्ये बार्टी असेल, आरटी असेल, मार्टी असेल, अशा अनेक आपण सगळ्या जाती धर्माला कसा न्याय देता येईल याबद्दलचे निर्णय ह्या महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत. आणि तुम्हाला पण माहिती आहे मी इतके वर्ष काम करतोय, मी कधी जातीपातीचा, नात्या गोत्याचा विचार केलेला नाही. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्या मतदार बंधू भगिनींना ठासून सांगायला काही हरकत नाही. आपण तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक कशी वाढेल तोही प्रयत्न आम्ही करतोय. लवकरच आम्ही श्वेतपत्रिका इंडस्ट्रीच्या बद्दल काढतोय, ती तुम्हाला त्या बाबतीमध्ये पाहायला मिळेल. शहरं वाढतायत, ते नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत असताना शहरातले प्रश्न कसे सुटतील. आज चाकण असेल किंवा बाकीची जी काही राजगुरुनगर असेल, ही जी काही मेदनकरवाडी असेल, एवढी मोठी लाखाच्या पुढं तिथली लोकसंख्या झालेली आहे. अशा कितीतरी आपल्याला ग्रामपंचायतीचा उल्लेख करता येईल. वाघोली असेल, अशा पद्धतीनं तिथं पण काही समस्या आहेत. ह्या समस्या दूर करण्याच्या करता मी केंद्राचा पण नितीन गडकरी, अमित शहा, आपले नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून तिथलाही निधी आणतोय, राज्य सरकारचा निधी देतोय. काल परवाच मी शेखर सिंग आयुक्ताला घेऊन बसलो होतो. 1150 कोटी रुपयाचा इंद्रायणी आणि माझी पवना ह्या नदीचं पोल्युशन कमी करण्याच्या करता सिवरेज STP, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, CPU हे आपण बसवतोय. त्याचं काम इंदूरला ज्या एजन्सीने केलं किंवा तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चांगलं जिथं झालेलं आहे अशा एजन्सीला सर्वे करायला आपण सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातून माझ्या शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव कमी होईल, माझ्या शहराला प्यायला व्यवस्थित पाणी मिळेल, माझ्या शहरामध्ये
वापरलेल्या पाण्याची नीटपणे विल्हेवाट लागेल, ह्या सगळ्याच्या बद्दल मी पालकमंत्री या नात्याने, तुमचा सहकारी या नात्याने तिथं बसतोय, आढावा घेतोय. दर 15 दिवसाला आढावा बैठका घेऊन कुठली कामं कुठपर्यंत आलेली आहेत, कुठलं काम कोणत्या कारणाकरता नडलेलं आहे, अडलेलं आहे. आपल्या रेल्वे स्टेशन पण चांगली करण्याच्याबद्दल आपण त्याच्यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्याकडनं पुढाकार घेतलेला आहे. अशा इतक्या बाबी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. काल रात्रीच मी अमित शहा आणि देवेंद्रजी असे काही, अमित शहा इथं आले, त्यांच्या पक्षाचा आज दिवसभर कार्यक्रम आहे बालेवाडीला, त्यावेळेस पण काही राज्यातले प्रश्न घेऊन मी त्यांच्याशी चर्चा केलेली. आता अधिवेशन सोमवारपासून केंद्रातलं सुरू होतं आहे, त्याही संदर्भामध्ये केंद्रीय मंत्र्यांना आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्याकरता आपण पाठपुरावा करतोय. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की मागच्या वेळेस जो नरेटिव्ह 400 पार अब की बार हा डेव्हलप केला, विकासाच्या बद्दल त्यांना बोलता येत नाही. अर्थसंकल्प सादर करत असताना ते म्हणतायत की हा चुनावी जुमला आहे. मला 10 वेळेला अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळालेला आहे, संधी मिळालेली आहे, ही तुमच्यामुळं मिळालेली. आणि त्यामुळं एकंदरीतच 13 कोटी जनतेचं संसाराचा गाडा कसा चालवायचा, गरिबाला कशी मदत करायची, त्याला लाभ कसा द्यायचा, त्यांना कोणत्या योजना आणायच्या, आणि ज्यांची ऐपत आहे त्यांच्याकडनं टॅक्स कसा मिळवायचा. आज देशात सगळ्यात जास्त GSTचा टॅक्स हा GST राज्य आपल्या महाराष्ट्रामध्ये 15 ते 16% जमा होतो. त्याचा फायदा इनडायरेक्ट महाराष्ट्राला होतो, कारण निम्मा केंद्रात जातो, निम्मा आपल्याला जातो. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बघताय की शहरामध्ये देखील आपण सुधारणा कशा प्रकारच्या करतोय. ह्यावेळेस बजेटमध्ये माझ्यावर आरोप केला जातो, मी सकाळच्या काल माझी मुलाखत होती त्याच्यामध्ये सांगितलं, आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न साधारण 42-43 लाख कोटी ही आपल्यामध्ये एकंदरीत उलाढाल होती, आणि त्या प्रमाणात आपल्याला कर्ज काढता येतं. मागच्या वेळेस 20-22 लाख कोटी आपलं ज्यावेळेस उलाढाल होती, उत्पन्न होतं, त्यावेळेस आपलं कर्ज साधारण 3.5-4 कोटीपर्यंत होतं, लाख कोटीपर्यंत. टप्प्याटप्प्याने दिवसा वीज देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामध्ये क्रॉस सबसिडी शेतकऱ्यांना देत असताना माझ्या उद्योग धंद्यांची वीज जास्त दर होता. 1.5 वर्षामध्ये आम्हाला तो 2 ते 3 रुपयांनी कमी करायचा. त्यामुळे आणखीन आपल्याकडं इंडस्ट्री जास्त वाढेल, त्याच्यामध्ये गुंतवणूक करतील उद्योगपती आणि रोजगार त्या ठिकाणी मिळेल, लोकांच्या हाताला काम मिळेल. तुमच्या पिंपरी चिंचवड, तुमच्या माझ्या कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी अशी ओळख उद्योग नगरी म्हणून आपल्या पिंपरी चिंचवडचे. मित्रांनो, आता काही जण स्वतःच्या स्वार्थाकरता इकडे तिकडे गेले, तिकडे फार आता लक्ष देण्याचं काही कारण नाही. मलाही सांगितलं की आता ही जागा जर भाजपला गेली तर मला यावेळेस आमदार व्हायचंय, मी आमदार कसा होणार, असंही काहींनी आम्हाला ऐकवलं. अशा पद्धतीनं काहींनी विचार केलेला आहे. त्या विचारधारेचा काही विचार करू नका. आज आपण चांगल्या पद्धतीनं सगळे मिळून, केंद्र आपल्या विचाराचं आहे, त्याच्यावर उद्याच्या 5 वर्षाच्या करता केंद्राचा निधी आपण आणू शकतो, समोरचे लोक आणू शकत नाही, कारण ते मोदी साहेबांच्या सातत्याने टीका करण्याचा त्यांचा वेळ घालवत आहे. त्याच्यामुळं फटका आपल्या राज्याला बसणार आहे. म्हणून आपल्याला पुन्हा युतीचं सरकार आणायचं आहे. लाडकी बहीण योजना
2.5 लाखाच्या पर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला, तिथल्या घरातल्या महिलेला 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या त्यांना आपण 1,500 रुपये महिना तिथं देतोय. आज मला माहिती आहे, मोलमजुरी करणारी महिला, कचरा उचलणारी, काचा गोळा करणारी, शेतमजुरी करणारी, खुरपण करणारी, धुणंभांडी करणारी, अशा प्रकारच्या कितीतरी महिला आहेत. ह्या ज्या योजना आणल्या त्या सर्व जाती धर्माच्या महिलांच्या करता आणल्यात. विरोधक एक अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करतात, अरे तुम्हाला काय दिलं? अरे हे सगळ्या जाती धर्माच्या महिलांना आहे. ह्याच्यात मागासवर्गीय आहे, आदिवासी आहे, अल्पसंख्याक आहे, त्याच्यामध्ये बहुजन समाजाचे आहेत, ओबीसी समाजाचे आहेत, भटक्या समाजाचे आहेत. कुठलाही घटक आम्ही सोडलेला नाही. फक्त ती गरीब असली पाहिजे. गरिबाला न्याय देण्याची भूमिका ह्यावेळेस आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्या रस्त्याने मी आणि सरकार पुढे चाललेलं आहे. त्यामध्ये हे लाभ देत असताना थोड्या अडचणी येतात. ते ऑनलाईन तुमचे अर्ज भरत असताना त्रास होतोय, परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणावर सगळ्या महाराष्ट्रातनं अर्ज येत असल्यामुळं कधी कधी काही अडचणी येत आहेत. त्याच्यातनं आपण मार्ग काढतो. त्याच्यामध्ये पिवळे कार्डधारक, केशरी कार्डधारक आणि अंत्योदय योजनेमध्ये मोडणारे सगळी कुटुंब ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये वर्षाला 18,000 आणि एका महिलेला आणि 2 महिला असतील तर त्या घरात 36,000 रुपये जाणार. त्यामध्ये जवळपास 46,000 कोटी रुपये वर्षाला जाणार आहे. एवढा मोठा पैसा माझ्या महिलांच्या हातात जाणार आहे आणि तो मार्केटमध्ये येणार आहे. त्याच्यातनं कुणाची छोटी दुकानं चालतील, मोठी दुकानं चालतील, किराणा मालाची दुकानं चालतील. जे त्या भगिनीला घेताना त्यांच्या घरातला पुरुष माणूस थोडंसं दुर्लक्ष करत असेल, त्याकरता तो महिलेला आधार आहे. त्याकरता ही लाडकी बहीण योजना आहे. आता महिलांच्या करता ही योजना आणली. बऱ्याचदा मला आज पण काही जण भेटले की दादा माझ्या मुलीची फी मला भरता येत नाही, मी आदिवासीमध्ये मागासवर्गीयामध्ये मोडू शकत नाही, त्यात माझा काय गुन्हा आहे, माझं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये. अशांच्या मुलींची फी 100% राज्य सरकारने भरायचा निर्णय. 100%. कारण आदिवासी आणि मागासवर्गीयांच्यातच गरिबी नाही, भटक्यांच्या मध्ये आहे, सर्वसाधारण मध्ये आहे, ओबीसी मध्ये आहे, इतर पण अल्पसंख्याकमध्ये आहे. आणि त्यामुळे त्यांच्या घरातल्या मुलींना अधिकार नाही का? शिवशाहू फुले आंबेडकरांचं आम्ही नाव घेतो. पहिली सावित्रीबाई फुलेंनी शाळा त्या भिडेवाड्यामध्ये काढली आणि आज देखील आमची महिला मुलगी का तर तिच्या आई वडिलांचं उत्पन्न नाही म्हणून शिकू शकत नाही आणि मग काहीतरी तिचं लग्न करून देतात. हे कुठंतरी अन्यायकारक होतं. काय चूक केली मी? आज विरोधक मला टीका करतात, अजित पवारांनी चुकीचा अर्थसंकल्प आणला. अरे अजून कसला आणायला पाहिजे? त्यामध्ये हे ज्यावेळेस दिलं त्यावेळेस गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या. त्याच्यामध्ये काही योजना केंद्राच्या आहेत, परंतु राज्यामध्ये देखील 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांना 3 गॅस सिलेंडरचे वर्षाला पैसे आम्ही त्यांच्या अकाउंटला टाकणार आणि कुणाला हातात पैसे देणार नाही. डीबीटी जी माझी भगिनी असेल, जी माझी मुलगी असेल, मुलीचेही पैसे तिच्या हातात जाणार नाही. ते तिचं समजा भारतीय विद्यापीठामध्ये सिम्बॉसिसला किंवा जे काही कुठलं कॉलेज असेल त्या कॉलेजला ती फी जमा होणार आहे. मात्र माझी कॉलेजांना पण विनंती आहे की हे पैसे सप्टेंबरमध्ये आम्ही सोडणार आहे. तोपर्यंत त्या मुलीचं उत्पन्न वडिलांचं 8 लाखाच्या आत असेल तर तिला फी मागण्याचे कारण नाही. आम्हाला फार कठोर व्हायला संस्थांनी लावू नये. काही संस्था नाही आम्हाला आत्ताच पैसे पाहिजेत, सरकारवर विश्वास नाही काय? आणि मग सरकारने जर सरळच करायचं ठरवलं तर संस्था राहील का? शेवटी कुठं ना कुठं काही ना काही माणूस आहे, स्वभाव आहे, कुठंतरी चुकतं. आम्ही पण संस्था चालवतो. पुणे जिल्हा शिक्षण संस्था मी आज चालवतो, कृषीमूल शिक्षण संस्था चालतो, रयत शिक्षण संस्थेमध्ये मी आहे, विद्या प्रतिष्ठानमध्ये मी आहे, विलास संस्था चालवतो. इथं काही जण बसणारे अनेक जण संस्था चालवतात.
कधीतरी काहीतरी राहतं, पण आपण ते समजून घ्यायचं असतं. आणि म्हणून आपल्या मुलींच्या शिक्षणाच्या करता ही जी काही चांगली योजना आणली आणि गॅस सिलेंडरचे पण पैसे जाणार आहेत. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांनी ह्या योजना मतदारांच्या पर्यंत सांगितलं पाहिजे. मतदार म्हणतील हे पुढं पण मिळणार का, त्यांना म्हणा मिळणार, किंवा पुढं पण महायुतीचं सरकार आलं तर. त्यामध्ये मी शब्दाचा पक्का आहे, हा अजितदादाचा वादा आहे. त्यामध्ये तुम्ही सरळ सांगा, त्या दादानी वादा केलेला आहे, परत तुम्ही महायुतीचं सरकार आणा. ह्या योजना वीज माफीची असेल, 1,500 रुपये महिलेला देण्याची असेल, 3 गॅस सिलेंडर देण्याची असेल, माझ्या मुलींना मोफत शिक्षण वर्ष देण्याचे असेल कॉलेजचं, किंवा आता 10 लाख विद्यार्थी त्यांना स्टायपंड देणार आहे, त्यांना त्या ठिकाणी अनुभव येणार आहे. आणि त्याच्यातून आम्ही 6,000, 8,000, 10,000 रुपये त्यांना देतो. ते शिक्षण घेतल्यानंतर उद्या कुठं नोकरीला गेल्यानंतर मी अमक्या कंपनीमध्ये 1 वर्ष अशा पद्धतीनं काम केलेलं आहे, मला त्याचा अनुभव आहे, त्याला सर्टिफिकेट राज्य सरकार देणार आहे. त्याच्यामुळं राज्य सरकारचं सर्टिफिकेट दाखवलं की जे नवीन उद्योगधंदे आहेत ते येतील, किंवा काही मुलं मुली स्वतःच्या पायावर उभं राहतील, बँकेकडनं आम्ही त्यांना मदत करू. या अशा पद्धतीनं समाजातल्या गरीब घटकाकरता, तरुण तरुणींच्या करता, आया बहिणींच्या करता, बंधूंच्या करता. आता काही जण म्हणतात अरे महिलांना दिलं, भावांना काय दिलं? अरे भावांना वीज माफी दिली, ती भावांना नाही मिळाली. भाऊ नाही आमचे शेती करत. त्याच्यामध्ये आता जे स्टायपन 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 कोटी रुपये वर्षाला देणार आहे, त्याच्यामध्ये आमची भाऊ मुलं नाही आहेत, ती पुरुष नाही आहेत, मुली पण आहेत, पण ते आहेत ना त्याच्यामध्ये. आम्ही आता महिलांना पिंक रिक्षा, अलीकड सारखे पत्रकार म्हणतात दादा तुम्ही पिंक कपडे घालायला लागला, काय झालं काय तुम्हाला? आता काय पिंक आहे काय? आता मला जे काय आवडतं ते मी घालतो, त्याच्यात इतरांना पोटात दुखायचं काय कारण आहे? आता तुमच्यासारखे काय म्हणतात दादा जरा आज चांगलं दिसतंय जॅकेट, फोटो काढून टाक. आता तुम्ही चांगलं दिसता म्हणल्यावर मलाही बरं वाटतं, म्हणून मी परत जॅकेट घालतोय. अशा पद्धतीनं ते आहे. अरे तुम्ही जॅकेट कुणी कसलं घातलंय, कुणी काय केलंय याची चर्चा करण्याच्या पेक्षा विकासाच्या योजना त्या घरापर्यंत येतात का नाही ते मला विचारा ना. माझा लाभ, आमच्या सरकारचा लाभ त्या गरीब माणसाला, त्या मुलीला, त्या मातेला, त्या बहिणीला मिळतो का नाही ते बघा ना. त्याच्यात कुठे त्रुटी असेल तर सांगा ना. नवीन योजना रची त्रुटी राहू शकत असतात. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की समोरचे काहीही नरेटिव्ह सेट करतील, मागे जसा केलेला होता संविधानाचा. मी तुम्हाला सांगतो एनडीएची मीटिंग होती, तिथं संविधान मेन टेबलवर ठेवलं होतं. सगळ्यांनी पहिल्यांदा संविधानाचं दर्शन घेतलं, शपथविधी झाला एवढा मोठा. राष्ट्रपती जिथं राहतात तिथं समोरच शपथविधी झाला, तिथं संविधान लिहिलेलं होतं. संविधान मी अनेकदा सांगितलं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही. माझ्या मागासवर्गीय कार्यकर्त्यांनी पण ही गोष्ट लक्षात घ्या. कारण नसताना ते खोटं सांगतात. मगाशी पठाणबाईंनी सांगितलं विशाळगडला एक घटना घडली, मी थांबलो नाही, मला कळल्यानंतर मी ताबडतोब तिथं गेलो. त्या माझ्या गोरगरिबांची सुखदुःखामध्ये सहभागी होऊन काय मला त्यांना मदत करता येईल हा प्रयत्न मी केला. मी कधी जातीभेद, जातीवाद करणारा माणूस नाही. जातीय सलोखा राहायला पाहिजे, समाज एकसंघ राहायला पाहिजे, समाजात दुही होता कामा नये. आज काही भागामध्ये ते पाहायला मिळतं, त्याची किंमत त्या भागाला मोजावी लागती. म्हणून आपलं शहर हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. मिनी भारत म्हणून मी आम्ही आपल्या पिंपरी चिंचवड शहराकडे बघतो. कधी मधी एकदा घटना थोडीशी घडली होती, परंतु ताबडतोब ते सगळं व्यवस्थितपणे कंट्रोल करण्याचा प्रयत्न आपण केला.
आजही ह्या शहरामध्ये ज्या काही चांगल्या, आज खूप जणांनी माझ्या वॉर्डामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, मी विकास पाटील माझा OSD आहे, त्याला दर सोमवारी इथं बसवतो. मी शेखर सिंगला आयुक्ताला सांगितलं की कामं झाली पाहिजे, लोकांना मदती झाल्या पाहिजेत. आता स्टँडिंग कमिटी नाहीये, कॉर्पोरेशन नाहीये, नगरसेवक नाहीयेत. आपली इच्छा आहे की ते पण निवडणुका लवकर लागाव्यात, म्हणजे तिथल्या तिथं नागरिकांना नगरसेवक लगेच उपलब्ध होतो. समजा गटार तुंबलं, काही घाण झालंय, काही साफ करायचंय, काही योजना राबवायची, काही नवीन गोष्टी तिथं आणायच्या, या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की जे काही मी यंदा राज्याला बजेट दिलेलं आहे ते राष्ट्रवादीच्या विकासाचं विजन आणि विचार, त्यातून बजेट मधल्या ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. हे बजेट सर्वांगीण दृष्ट्या एक ऐतिहासिक अशा प्रकारचं बजेट आहे. युवा कार्य प्रशिक्षण योजना, बळीराजा विनामूल्य वीज योजना, अन्नपूर्णा योजना, अशा प्रकारच्या अनेक योजना आपल्या करता आपण आणलेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुका लागतील त्या दृष्टीनं आपले विरोधक काय प्रचार करतायत, आपल्यावर काय टीका करतायत, याचा जरासाही विचार करायचा नाही, त्यांना उत्तर आपण द्यायचं नाही. आपण निवडणुकीत एकाच गोष्टीवर फोकस करायचा आणि तो म्हणजे जनतेचा विकासाचा. आणि बजेटमधल्या योजना सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या पक्षाचा पूर्वी जनसेवेचाच अजेंडा होता ना, आताही तोच अजेंडा आपला आहे. आपण मागच्या खरं तर तुम्ही सगळे मला पिंपरी चिंचवडचे विकास पुरुष, पिंपरी चिंचवडचे भाग्यविधाते, बरेच काय पदव्या देत असता, उपाधी लावत असता. पण माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की कशा पद्धतीनं आपण या शहराला सांभाळलं आणि कशा प्रकारे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनचा पैसा आणला, राज्याचा पैसा आणला, आपला स्वतःचा पैसा योग्य पद्धतीनं खर्च आपण केला आणि त्यामुळं पिंपरी चिंचवडचा सर्वांगीण विकास झालेला पाहायला मिळतोय. अजूनही गरीब वर्गाच्या करता स्लममध्ये राहणाऱ्या, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना आपल्याला घरबांधणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यंदा 3 कोटी घर बांधायचा कार्यक्रम पंतप्रधानांनी जाहीर केलेला आहे. त्याच्यातला जास्तीत जास्त निधी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याकरता मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपण दिवसरात्र फक्त लोकांच्या भल्याचा विचार करतोय. घेतलेला प्रत्येक निर्णय हा जनतेचा, सर्वसामान्यांचा विचार करून घेतलेला आहे. भगिनींच्या हातामध्ये पैसे कसे येतील, त्यांच्या घरामध्ये काही मोफत गॅस सिलेंडर कसे जातील, याचा विचार आपण केलेला आहे. आणि हे बजेट आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणून तुम्हाला जनतेला, विरोधकांना आणि मीडियाला फक्त एकाच भाषेत बोलायचं आहे, ते म्हणजे विकासाच्या भाषेत. त्याच्यामध्ये विकासामध्ये त्याच्यात विकास दिसल्याशिवाय दुसरं काही दिसता कामा नये. जनतेचा लाभ आणि बळ देण्याचं माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे, म्हणून मी ते करतच राहणार. यासाठी तुमची सगळ्यांची साथ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महायुतीला मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये ह्या योजना आणल्यानंतर आमच्या सभागृहामध्ये बऱ्याच त्यांनी टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर आपण अजिबात विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेत कशा प्रकारे विरोधक प्रचार करतायत आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला सांगायला आनंद पण होतोय की मागच्या काही दिवसापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. मीडिया आपली एंगेजमेंट दिवसेंदिवस वाढतीये आणि सोशल मीडियाचा पण वापर नीट झाला पाहिजे. चुकीचा अफवा पसरवण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याला पण ताबडतोब आळा घालण्याचं काम किंवा काउंटर अटॅक करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं महायुतीमध्ये आपली एकी ही दिसली पाहिजे. अशा प्रकारची देखील माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. माझ्या शेतकऱ्याच्या करता दुधाचा दर पण आम्ही वाढवला आहे. आपण राज्य सरकारकडनं त्याला 5 रुपये जास्तीचा देतोय, परंतु तुम्हाला किफायतशीर दरामध्ये दूध मिळावं हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. अशा अनेक गोष्टी आपण आपल्या सगळ्यांच्या करता करतोय.
येत्या 1 ऑगस्टपासून पक्षाच्या वतीनं आपण काही काम हातामध्ये घेतलेलं आहे, ते पूर्ण राज्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकोपयोगी योजना यांचा प्रचार आणि प्रसार हा कसा करायचा, तुम्हाला इथून बाहेर जाऊन मीडियाला देखील हेच सांगायचं आहे की आम्ही विकासाचा विचार घेऊन पुढचं राजकारण करणार आहोत. विधानसभेत देखील विकासाचं राजकारण घेऊन जाणाऱ्या आणि निवडून येईल अशाच उमेदवाराला आपण तिकीटं देणार आहोत. त्याच्यामध्ये येत्या 1 ऑगस्टपासून पक्षाच्या वतीनं काही टीम ही तुमच्या मतदारसंघामध्ये येतील. तुम्हाला दिला जाणारा कार्यक्रम कसा राबवायचा यासाठी ते तुम्हाला मदत करतील. मी स्वतः उद्या जरी 22 तारीख असली तर मी ह्याच्या आधी 22 तारखेला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आई आणि आईच्या जवळ थांबायचो, कारण माझी आई आज जवळपास 86 वर्ष पूर्ण तिला झालेली आहेत. त्याच्यामुळं तिच्याबरोबर मी दिवसभर घालवायचो. परंतु आजच मी तिला सकाळी फोन केला. काही ह्यावेळेस मी पारनेर, अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचं अहमदनगर, श्रीगोंदा आणि कर्जत ह्या 4 मतदारसंघामध्ये तिथल्या मातांशी, बहिणींशी, मुलींशी संवाद साधण्याच्या करता जाणार आहे. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे आपापल्या मतदारसंघात फिरायचं आहे, आपापल्या वॉर्डात फिरायचं आहे. नुसतं आज माझं भाषण ऐकलं की झालं असं नाही. तुम्हाला पण आजपासून कामाला लागायचं आहे आणि लोकांच्या समस्या सोडवण्याच्या करता प्रयत्न करायचा आहे. आपल्याला फक्त जनसेवेचा आणि विकासाचा विचार घेऊनच जनतेत जायचं आहे. येणाऱ्या निवडणुका काही झालं तरी आपल्याला महायुतीला जिंकायच्यात. राज्यातील जनतेची सेवा हाच आपल्या निवडणुकीचा नरेटिव्ह असणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला आपल्या प्रचार पद्धतीमध्ये जनसंवाद, जनसमान आणि हे शब्द वारंवार कसे दिसतील आणि पुढील काळामध्ये देखील ते कसे तुमच्या माझ्या बोलण्यामध्ये राहतील ह्याचबद्दलचा प्रयत्न करायचा आहे. पुढच्या काळात वरिष्ठांच्याकडून जे कार्यक्रम, ज्या काही सूचना येतील त्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि त्याला अनुसरूनच आपल्याला पुढचं सगळं काम करायचं आहे. आता ज्याच्यावर जबाबदारी दिलेली होती त्या पिंपरी चिंचवडचा अध्यक्ष माझ्याकडे राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षामध्ये गेला आहे. ठीक आहे, त्याचा त्याला लखलाप. पण त्या भोसरीच्या परिसरामध्ये अनेक जीवाभावाचे सहकारी इथं आहेत. त्यांनी पण बाजूला गेलेल्या परंतु आजही आपल्याबद्दल आस्था असणाऱ्यांना परत आपलंसं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण नसताना काही जण चुकीच्या अफवा आपल्याच कार्यकर्त्यांच्याबद्दल पसरवतात. आज मी इथं आल्यानंतर काहींनी सांगितलं, अहो दादा, देवीदास गोपणे, अनुराधा गोपणे काल तिथं होते. काही काल तिथं नव्हते. कशाला तुम्ही त्यांचे नावं घेता, कशाला बदनाम करता? जे असेल ते काही झाकून राहत नाही. आता मीडियामुळं, वेगवेगळ्या तुमच्या ते शूटिंगमुळं, फोटो जे काही मोबाईलमध्ये काढतात त्याच्यामुळं काही लपून राहत नाही. आणि जो मनापासून आपल्याबरोबर आहे त्याला का करता, कशा कारणाकरता तुम्ही अशा प्रकारे त्याची बदनामी करता? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण आपल्या माणसांना आधार दिला पाहिजे. अजूनही काही थोडंसं तळ्यात मळ्यात करत असतील तर त्यांनाही 4 गोष्टी श्याम, राजू, प्रशांत, दीपक सगळ्यांनी समजून सांगितलं पाहिजे. शेवटी देश कुणाच्या हातामध्ये आहे? राज्यात कुणी चांगल्या योजना दिलेल्या आहेत? आज करोडो रुपयाचा निधी आज आपण आणतोय. ती आणण्याची धमक आणि ताकद कुणामध्ये आहे? आता परवा पहिल्या कॅबिनेटला वाढवण बंदर आपल्या पालघरमध्ये 77,000 कोटी रुपये आपले मंजूर केले पंतप्रधानांनी. कशाला म्हणतात 77,000 कोटी? 10 ते 12 लाख मुलांना मुलींना तिथं रोजगार मिळणार आहे. तिथं मला कोळी समाजाचा ज्यांचा विरोध आहे त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. पण तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये बघितलंय 91 पासून 2017 पर्यंत आपल्या ताब्यामध्ये पिंपरी चिंचवड असताना योगेश, भाऊसाहेब, श्याम, राजेंद्र, आपण कधीही कुणालाही वाऱ्यावर सोडलेलं नाही. त्याची व्यवस्था केली. त्याला तुम्हाला माहिती आहे, जुना पुणे मुंबई रस्ता रुंद करत असताना माऊली लांडगे आमदार असताना आमदाराचं घर काढलं की नाही?
पण त्याच्यामुळं माऊलींनी बंगला बांधला विलास, त्याच्यावर नितीन आता बंगल्यात राहतात. पण तिथला रस्ता रुंद झाला की नाही? तिथं एक दुकान होतं बरेच वर्ष, तेही काढलं की नाही? आज तो रस्ता किती पदरी केलाय, सबवे कशा पद्धतीनं केले, सिग्नल किती कमी आहेत, मेट्रो कशा पद्धतीनं केली, हे सगळे रस्ते रुंद होते. पुण्यामध्ये मेट्रोचं काम करताना जेवढं ट्रॅफिक जाम होतं तेवढं तरी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये झालं नाही. कारण मुळातच उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आपण आपले इथले फ्लायओव्हर, आपण इथले डबल फ्लायओव्हर, आपण आपले इथले रस्ते आणि आपल्या इथल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्या करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आपलं ह्या शहराशी एक वेगळं आगळं नातं आहे. जरी काही जण काल येऊन काही सांगत असले तरी यांना कुणाला फार काही आपल्या पिंपरी चिंचवड बद्दल आस्था, आपुलकी, जिव्हाळा आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. कारण आज देखील महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड म्हणजे अजित पवारांचं शहर, अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवड शहर, अशीच ओळख ही आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याकरता आपल्याला उद्याच्या काळात जरी लोकसभा विधानसभेला आपली युती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम सगळ्यांना करायची मुभा आहे. त्याच्यामुळं महानगरपालिकामध्ये, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीमध्ये, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये तिथं राष्ट्रवादीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मदत होणारच आहे. भाजपला पण त्यांच्या परीनं त्यांना उमेदवारी देता येणार आहे, शिवसेनेला देता येणार आहे. त्यामुळं तुम्ही अजिबात कुठली काही शंका कुशंका मनामध्ये आणू नका. कधी कधी काल जसं काही DPDCला झालं नसताना काही मीडियातले चॅनल देखील वेगळं दाखवत होते. अजित पवार असं म्हणले, अजित पवार तसं म्हणले. उलट 2.5 तासामध्ये कोण कोण किती वेळ बोललं आणि किती वेळ अजित पवारनी कुणाचं ऐकून घेतलं हे पण रेकॉर्ड आहे. ते काही झाकून राहिलेलं नाही. पण सहानुभूती कशी मिळवता येईल? दादांनी साहेबांना बोलून दिलं नाही. अरे कसं मी बोलून देणार नाही? त्याच्यामध्ये आत्ता देखील बाबा म्हणाला मला बोलायचं, म्हणलं बोल बाबा. त्याच्यामध्ये फक्त पंडितला म्हणलं तू थांब जरा, तू मी विलास बसू आणि मग नंतर बोलू, भाषण लगेच काही नको. त्याच्यामध्ये काही जण वेगवेगळं करतील. आता उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना, विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. ही गोष्ट सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. अशा प्रकारे मला कविता तुलाही सांगायचं आहे, इतर सगळ्यांना त्या भागातल्यांना सांगायचं आहे. नाहीतर काही जण आपल्याबरोबर आहेत असं दाखवणार, पुन्हा रात्री दुसरीकडे असणार. हे असले काही धंदे करू नका. दिवसाही आपल्याकडेच राहा, रात्री आपल्याकडेच राहा, पहाटे पण आपल्याकडेच राहा. आणि जर रात्री दिवसा करायचं असेल तर बाबा तिकडे जा, तुझं तुला लखला. असंही करायला काही आपण मागं पुढं बघण्याचं काही कारण नाही. कार्यकर्ते कुणाचं कुणा वाचून नडत नसतं. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, कुणाचं कुणाच वाचून नडत नसतं. काळ हा सतत पुढं जात असतो, वेळ सतत बदलत असते आणि काळानुरूप वेळेनुरूप आपल्याला पुढं जायचं असतं. आपल्याला पण उद्याच्या काळात महानगरपालिकेच्या निमित्तानं काही नवीन चेहरे महिलांच्या मध्ये, आपल्या पुरुषांच्या मध्ये द्यावे लागणारच आहेत. काही अनुभवी द्यावे लागणार आहेत, काही नवे द्यावे लागणार आहेत. अशा पद्धतीनंच वेगवेगळ्या घटकाला तिथं आपल्याला सामावून घ्यावं लागणार आहे. आता आपल्यावर जी काही जबाबदारी मी चाचपणी करतोय की कुणाला अध्यक्ष करायचं, कार्याध्यक्ष करायचं आहे, वेगवेगळी नावं माझ्याकडे आलेली आहेत. मी 2-4 दिवसामध्ये अजून काही लोकांशी बोलून अध्यक्ष कुणाला, कार्याध्यक्ष कुणाला, आणि ते आपण कार्यकारिणी करत असताना त्याच्यात सर्व जाती धर्माचे लोक दिसले पाहिजेत. अशा पद्धतीनं सेलच्या प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पण तिथं अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे. आणि
प्रमुख लोकांनी आता इथं सगळ्यांनीच माझ्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. तुम्ही पण आता थोडंसं माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये मतदान येईल किंवा उशिरात उशिरा आलं तर नोव्हेंबरमध्ये. माझा अंदाज आहे की ऑक्टोबर एंडपर्यंत. आता जुलै महिना संपत येईल बघता बघता. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर फार कमी महिने आपल्या हातामध्ये आहेत. आम्ही सगळेजण आमच्या आमच्या परीनं दौरे काढणार आहोत. आपल्याला उद्याच्या काळामध्ये एखादं शिबिर पण सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं हे घ्यावं लागणार आहे. त्याच्यात पण मला आणि बाकीचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, बाबा आत्राम, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, हे सगळे जे काही आपले मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी आहेत, सहकारी आहेत, ह्या सगळ्यांना महाराष्ट्र पिंजून काढावं लागणार आहे. मी पण मुंबईमध्ये 2च दिवस थांबणारे, आठवड्यातले 5 दिवस मी राज्यामध्ये फिरणार आहे. तशा पद्धतीनं तुम्ही पण न कुठं कमी पडता आपल्या आपल्या वॉर्डात आणि आपल्या आपल्या घरापासूनच करा. पहिलं घर कसं आपल्याबरोबर राहील, त्याच्यानंतर मग परिसर कसा राहील, अशा पद्धतीनं आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करूया. तीच गोष्ट मला माझ्या पिंपरी चिंचवडकरांना, माझ्या जीवाभावाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायची होती. म्हणून आजच्या दिवशी आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता. परतच्या निमित्तानं देखील साधारण पुण्यातच, पुणे सेंटर पडतं, म्हणजे तिकडच्या विदर्भातल्या, आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना देखील, मराठवाड्यातल्यांना इथे यायला सोपं पडतं. आणि बऱ्याच जणांची मुलं बाळं देखील शिकायला असतात किंवा पाहुणे रावळे असतात आणि त्यांना शिबिराच्या निमित्तानं त्यांचं देखील इतर कामं करून घेता येतात. आणि म्हणून मी साधारण आज सुनील तटकरे आम्ही बसणार आहे आणि लवकरच कसा एक दिवस मला काढता येईल आणि त्या दिवशी शिबिर घेता येईल आणि त्याच्यामध्ये प्रमुख लोक, विधानसभा मतदारसंघातले पदाधिकारी, महिला, युवक, युवती आणि वडीलधारे असे सगळे त्याच्यामध्ये प्रमुख लोक तिथं बोलून त्याच्यातनं आणखीन काही अधिकची माहिती देण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होईल. कधी काही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा लोक करतात, परंतु मी पुन्हा सांगतो, कुणाचाही अनादर आपण केलेला नाही, कुणाचाही अनादर पुढेही आपण करणार नाही. ती आपली परंपरा नाही, ती आपली संस्कृती नाही, ती आपली वडीलधाऱ्यांची शिकवण नाही. आणि त्यामुळं कारण नसताना कुणाच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हे समोरचे लोक करत असतील तर त्याला ताबडतोब खोडून काढण्याचं काम हे देखील आपण सर्व सहकारी मित्रांनी केलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती, सूचना मी सर्व सहकाऱ्यांना करतो. आज उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण अनेकांनी मला भेटले, मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. नेहमीच तुम्ही मला भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. त्याच्यावर माझ्या परीनं देखील शहराला जे काही देता येईल, माझ्या कार्यकर्त्यांना जे काही देता येईल ते देण्याच्या करता देखील मी प्रयत्नांची पराकाष्ठा करील. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आणि आपण मोठ्या आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही सगळ्यांनी मला साथ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.